अहो ते किचन मध्ये आतमध्ये काय पसारा पडलाय. देवा काय भोग आहेत ना माझ्या नशिबात तुलाच माहिती. शी काम 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 नुसते तू. हा हे चांगलं आहे तुमचं. पेपर मधली ना खडा बातमी वाचा पण बायको काय बोलते तिकडे दुर्लक्षच कर. काय झालं शोभा, मी काही मदत करू का? तोंड बघा तुमचं, काय प्रश्न विचारला तुम्ही. असं फोटो काढून लावावंसं वाटतोय मला. नशीब माझं बुद्धी झाली हा प्रश्न विचारण्याची. करणारा आतला सगळा पसारा एकट्याने साफ जा करा. मदत करू का? सगळं मला एकटीलाच करावं लागतं. शी बाबा काय तुला 4 दिवसाचा स्वर्ग होता काश्मीर. या इथे आल्यावर नरक यातना सुरू. तुम्हाला म्हणून सांगते 4 दिवस आईकडे जाऊन राहिले ना म्हणून या प्रवासाचा सगळा थकवा निघाला माझा. थकवा? मग अगं शोभा, आपण फिरण्यासाठी प्रवास केला, कामासाठी नाही. आणि तेही विमानानं. या एकदा काय ते फिरून आणलं आता आयुष्यभर ऐकवत राहणार आहात मला. कधी हौस नाही मौज नाही. बरं नेलत ते ऑफ सीझनला. पण ठीक आहे एकदा आणलंय फिरवून आता झुंपा परत कामाला. शी तुम्हाला खरंच सांगते प्रवासच नको असं वाटतं. आल्यावर सगळं असं एकटीने करावं लागतं. कोणी आहे का मदतीला आपल्या? आता ती आदिती मला सांगा अण्णा तिथे गेले म्हणून काय झालं? तिने येऊन इथे आवरायला नको का एक दिवस तरी? अण्णा पण कसले, त्यांनी सांगायचं नाही का? ते कशाला सांगतील? तिकडे सगळं आयतं हातात मिळत असेल ना त्यांना. अगं पण शोभा, तूच म्हणाली होतीस ना की त्यांना इतक्यात बोलवू नका म्हणून. म्हणजे तू आईकडे गेली होतीस ना. नाहीतर अण्णांना कधीच इकडे यायचं होतं. मीच टाळाटाळ करत होतो. हो का? बरं मग आता एक काम करा. काय? तुमच्या लाडक्या भावाला फोन करून सांगा मला तुमचे लाडके अण्णा इथे अजिबात नकोत. शोभा अगं. नाहीतर काय, इतकं मी करते या घरासाठी पण कोणाला काही नाही त्याचं. 4 दिवस तिथे नेलं तर लगेच त्यांचे फोन येत आहेत. कधी न्यायला येताय कधी न्यायला येताय. आणि मी इतकी वर्ष करते ना त्यांच्यासाठी पण तरी मीच वाईट. जाऊ नाही त्यांना म्हणावं घेऊन या आता एकदाचे. नाहीतर त्या केतकर काकांना मला काहीतरी बोलण्यासाठी कारण हवंच असतं. जयचा फोन येऊन गेला. हो ना? मग त्याला सांगा आता मुहूर्त काढू नका घेऊन या म्हणावं. आणि त्या आदितीलाही सांगा इथे मला घर आवरायला कोणीतरी हवंय येऊन जा म्हणून. अहो फोन करा ना आधी. मग काय म्हणतायत बातम्या? नेहमीच्याच. ते काय आता. हा काका तुमच्यासाठी खास आल्याचा चहा. वा हा आल्याचा चहा आमच्यासाठी फक्त सीझनलाच. त्यासाठी पावसाची वाट बघावी लागते. त्यात पक्षी पाण्यासाठी बघतो आम्ही आल्याच्या चहासाठी. बघा हा अण्णा कालच यांना आल्याचा चहा करून दिला होता तरी आज हे असं ऐकवतात. काय सांगितल्यावर देणं आणि न सांगता देणं यात फरक असतो अण्णा. दादांचा फोन आहे. हा दादा बोला. मी बोलतेय. कशी आहेस ग? मी ठीक आहे. ठीक ग मजेत असायला हवंस ना तू. नाही म्हणजे आजकाल धावपळ कमी झाली असेल ना तुझी. बरं झालं ग बाई. नाही त्या निमित्ताने तुलाही थोडा आराम मिळाला. बरं अण्णा कसे आहेत? रमलेले दिसतायत तिथे. हो चांगलंय. पण काय ग म्हणजे किती दिवस तुम्ही असे दुसऱ्यांच्या घरी त्यांना ठेवणार ना? आता
तुमचं स्वतःचं घर असतं तर मग काही हरकत नव्हती माझी. म्हणजे बघ तुला कसं वाटतंय. नाही, अण्णांनाही विरारला यायचंय आता. अगं बाई, आत्ता म्हणालीस ना रमलेत म्हणून. एवढ्यात कंटाळा पण आला का अण्णांना? आवडत्या सुनेकडे आणि मुलाकडे करमत नाहीये वाटतं. पण खरे तुम्ही पूर्ण दिवस ऑफिसमध्ये असता ना, त्यांच्यासाठी वेळ कुठे आहे तुमच्याकडे? मी काय इथे आहेच 24 तास मोकळी. नाही, आणि म्हणजे मला तरी काय काम आहे ना या घरात. हरकत नाही, तू ये हा त्यांना घेऊन. म्हणजे अगं काय आहे ना की ह्यांना जमणार नाहीये ना थोडं ऑफिसच्या कामामुळे. हा, आणि मी पण तुला खरं सांगू का, म्हणजे मी पण इतकी दमले ना ग, प्रवासाचं ना क्षीणच जात नाही. आणि झालं काय, आईकडे गेले 4 दिवसासाठी आरामाला. पण तिचं पण आता वय झालंय ना ग, जमत नाही तिला. तिथे गेल्यावर परत सगळी कामं मलाच करावी लागली. तर ह्या घरातला हा पसारा आहेच, तिकडचं काम सगळं एकटीवरच पडलं ना ग माझ्या. अगं मी काय म्हणतेय, हा, म्हणजे तू जरा येशील का ग मदतीला?